नमस्कार, मी अँकर मोहिनी की बातों में या ब्रॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज आपल्यासोबत आहेत प्रिया सारिका अहिरराव। या आहेत एक धैर्यवान आणि कर्तृत्ववान अशा पोलीस ऑफिसर। तिची शक्ती आणि तिचा जागर यांनी कसा घालवला आणि काय त्यांची कहाणी आहे ऐकूया त्यांच्याच आवाजात। नमस्कार सारिका मॅडम, खूप सुंदर वाटतंय, खूप छान वाटतंय तुम्हाला भेटून। पण मला जाणून घ्यायला आवडेल की तुमचा हा प्रवास कसा चालू झाला आणि आता तुम्ही कुठे पोस्टिंगला आहात। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक सारिका विठ्ठल अहिरराव। आता माझी पोस्टिंग सध्या इगतपुरी पोलीस स्टेशनला प्रभारी अधिकारी म्हणून आहे। गेले 20 वर्षापासून म्हणजेच 2005 पासून मी पोलीस खात्यात नोकरीला आहे। माझी सर्वप्रथम 2005ला महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये ट्रेनिंग झाली। त्यानंतर 3 वर्ष मी ठाण्याला सर्व्हिस केली आणि त्यानंतर नाशिक, धुळे, अँटी करप्शन, क्राईम ब्रांच असा माझा आतापर्यंतचा प्रवास आहे। आता हे माझं जे पोलीस स्टेशन आहे इगतपुरी पोलीस स्टेशन ते नाशिक ग्रामीणमध्ये आहे। यापूर्वी मी नाशिक तालुका आणि वाडीवरे पोलीस स्टेशनला ॲज अ इन्चार्जशिप म्हणून सर्व्हिस केलेली आहे। वा वा, खूप सुंदर असा तुमचा हा प्रवास आणि कळणारच आहे की पुढे कशी जर्नी आहे ती म्हणून। आणि तुमच्याकडनं आम्हाला शिकायला खूप आवडेल की इतर महिलांनी कसं राहायला हवं आणि काय काय गोष्टी करायला हव्यात, या गोष्टी आपण बोलूच या। पण पुढच्या प्रश्नाकडे वळते की प्रथमच आम्हाला सांगा, पोलीस दलात सामील होण्यामागचं तुमची प्रेरणास्थान काय होते? माझं प्रेरणास्थान हेच की लहानपणापासूनच मी जी खाकी वर्दी बघितली माझ्या घरात, म्हणजे माझे काका पोलीस होते, एक काका मिलिटरीत होते, माझे वडील फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये होते आणि माझ्या वडिलांचं देखील स्वप्न होतं की माझी मुलगी हिला मी फौजदार करेनच। मग ते लहानपणापासून जे स्वप्न होतं की मला फौजदार व्हायचं आहे आणि ते मी उराशी बाळगलं आणि मेहनतीने मी ही पोस्टिंग मिळवली। अरे वा, म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही वर्दी आहे की जी तुम्हालाही मिळाली आहे, असं एक आशीर्वाद समजूया त्यांचा। खूप सुंदर मॅडम। या कामात नेहमी शिस्त, ध्येय आणि तातडीची तयारी लागते। या तिन्ही गोष्टींचा समतोल तुम्ही कसा राखता? शिस्त म्हटलं तर आता आमचं खातं हे शिस्तचंच खातं आहे। त्यात स्वयंशिस्त बाळगणं हे लहानपणापासूनच आम्ही शिकलेलो आहे, कारण घरात पोलीस डिपार्टमेंट होतं। आई माझी स्ट्रिक्ट होती की काहीतरी बनायचं आहे। तसं बघितलं तर वडिलांचं छत्र फार लवकर हरवलं आहे। मग आई माझी खूप धैर्यवान होती। तिने आम्हाला तिन्ही भावंडांना म्हणजे मेस चालवून किंवा इतर कामं करून दुसऱ्यांचे आम्हाला शिकवलं आहे आणि घडवलं आहे। आणि ती जी जाणीव होती तिच्या कष्टाची, त्यामुळेच आज चांगलं शिक्षण घेऊन आम्ही तिन्ही भावंडं आज चांगल्या पदावर आहोत। आणि ती स्वयंशिस्त जी आहे ती लहानपणापासूनच अंगी बाळगायलाच पाहिजे। आणि आमच्या खात्यात माझ्या सर्व सहकाऱ्यांसोबत जर शिस्त नसली तर त्याला काहीच वाव राहत नाही कोणत्याच कामाला। तर रूल्स पाहिजे, नियम, शिस्त आणि वेळेत काम होणं हे गरजेचं आहे। बरोबर, पोलीस अगदी वेळेत पोहोचले किंवा वेळेत ऑफिसला असले तर नागरिकांचे पण प्रश्न बरोबर, म्हणून शिस्त खूप महत्त्वाची आहे। खूप सुंदर। आपल्या रोजच्या कामकाजात अशी कोणती घटना घडली जी तुम्हाला नेहमी भिडणारी वाटते? रोजच्या कामकाजात म्हटलं तर आता गेल्या 20 वर्षात बरंचसं आमच्या पोलीस सेवा देण्याच्या याच्यात खूप काही घटना आहेत। जसं काय आपण वृद्धांना मदत करतो किंवा मुलींना मदत करतो। आता बरेचसे प्रकरणं असे होतात की 18 वर्षाच्या आतील मुली पळून जाण्याचं प्रमाण आता इतक्यात खूप जास्त वाढलेलं आहे। मग ते जे आई वडील आहे ज्यांनी त्या 18 वर्षापर्यंत मुलींना वाढवलं आहे, त्याच्या आतच त्या पळून जात असतील तर ती जी पालकांची विनवणी करण्याची पद्धत असते आणि त्या मुलीचा शोध घेऊन आम्ही ज्यावेळेस त्यांची मुलगी त्यांच्या ताब्यात देतो आणि काही वर्षांनी ताटमानेने त्या मुलीचं ते लग्न करू शकतात आणि मला त्या लग्नाला ते आमंत्रित करतात आणि ते जे क्षण आहे ते खरोखर मनाला भावलेले असतात। अरे वा, खूप सुंदर, खूप सुंदर। हो ना, प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं की आपल्या मुलीचं लग्न आपण छान स्वप्न असतं ते, आणि ते स्वप्न तुम्ही पूर्ण करता। त्यासाठी म्हणजे त्यांची ती भावना खरोखरच खूप उत्तम असेल आणि आय थिंक की ते कधीच नाही विसरणार तुमचा हा त्यांच्यासोबतचा प्रवास। अनेकदा महिलांना कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागतं
त्यावेळी PI म्हणून तुम्ही त्यांची कशी ताकद बनतात? आता कठीण प्रसंग काय काय आहे त्या महिलांचे, सर्वप्रथम त्या महिलांना जाणून घेणं फार महत्त्वाचं असतं की त्या कोणत्या प्रॉब्लेममध्ये आहे आणि त्या काय आहे, म्हणजे प्रॉब्लेम काय आहे त्यांचा. आपण उगाच प्रत्येक वेळेस महिलांना दोष देत असतो, पण त्या मागचं काय कारण आहे, त्या संकटांना सामोरे गेलेल्या आहेत. तर जेवढं आम्ही कठोर आहोत तेवढंच संवेदनशील असून, आता मी पोलीस अधिकारी, एक महिला पोलीस अधिकारी म्हणून महिला लवकर माझ्याकडे व्यक्त होतात. तेच जेंट्स अधिकाऱ्यांना थोडंसं त्यांना ऑकवर्ड फील होतं, पण मी महिला अधिकारी असल्यामुळे त्या लवकर व्यक्त होतात. त्यांची मनातली स्थिती मी जाणून घेते आणि बऱ्याचशा महिला आता ह्या सायबर क्राईमकडे की लवकर आपण आपल्या ज्या पर्सनल पोस्ट आहेत ते आपण शेअर करतो किंवा काय करतो, याबद्दल महिलांना जागरूकता देणं फार गरजेचं असतं. तर त्या महिलांना आपण जाणून घेऊन त्यांच्या संकटांबद्दल किंवा त्यांना अवेअरनेस प्रोग्राम जास्तीत जास्त देण्याचा आपण प्रयत्न करत असतो. एक प्रश्न वेगळा म्हणून विचारतो नाही, जर एखाद्या महिला गुन्हेगार आहे हे तुम्हाला कळालं, पण तुम्ही तितक्याच प्रेमाने तिचा प्रॉब्लेम समजून घेता. जर तिने समजा खून केलेला असेल किंवा चोरी केली असेल किंवा एखाद्या सासूने सुनेला जाळलं, हे तुम्हाला 110% माहिती आहे की ही गुन्हेगार आहे, पण तिच्याकडनं गुन्हा वदवून घेताना तुम्ही काय, म्हणजे तुम्ही अगदी शिस्तवान राहतात की तिला पहिले प्रेमाने विचारतात, काय काय करतात त्यावेळी? मग आता एखादं डिटेक्शन करायचं म्हटल्यावर आपल्याला सर्व उपाय करावे लागतात, पण सर्वप्रथम त्या मागचं काय कारण आहे याचा जर शोध घेतला आणि प्रेमानेच त्यांना वागणूक दिली, थोडंसं आपण पण संवेदनशील होऊन त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न जर विचारले तर सहज ते गुन्हा उकल होतो, लागलीच उकल होतो. आता तुम्ही म्हटलात की चोरी केली, मग त्या चोरी मागचं काय कारण आहे, तिचं कुटुंब ते कारण आहे का, तिच्या मुलांचं शिक्षण त्यामागचं कारण आहे का, किंवा तिला कोणी ब्लॅकमेल करून ती चोरी करण्यास भाग पाडतंय का, या सगळ्या गोष्टी आपण विचारात घेतल्या तर नक्कीच त्या महिलेला समजून घेऊन तिला प्रेमाने, तिला थोडंसं भावनिक रीतीने समजून घेऊन आपण करू शकतो. मॅडम, तुमच्या मते एक आदर्श पोलीस अधिकारी कसा असावा? एक आदर्श पोलीस अधिकारी हा आपल्या खात्याला प्रामाणिक असावा, हार्डवर्किंग असावा, डिवोशन देणारा असावा. तो जेवढा कठोर तेवढाच तो संवेदनशील पण असावा. म्हणजे वेळेनुसार, प्रसंगानुसार कठोर भूमिका घेऊन पण काही प्रसंगात संवेदनशील होऊन आपल्या जनतेला, आपल्या नागरिकांना समजून घेणारा असावा, असं मला वाटतं. बरोबर, खरंच खूप सुंदर असं प्रतिमा तुम्ही उभी केली आमच्यासमोर. तुमच्या कामाच्या धावपळीत तुम्ही कुटुंबाला वेळ देतात का मॅम? आता हा प्रश्न कुटुंबालाच जर विचारला तर खूप निगेटिव्ह आन्सर्स येतील, पण तरी पण मी एक क्वालिटी टाईम त्यांच्यासाठी काढत असते आणि सुट्टीचा दिवस जर मिळालाच लकीली तर 100% मी त्यांना देण्याचा प्रयत्न करते. त्यात रोजच्या धावपळीत जर मला वेळ मिळालाच तर तो पूर्ण कुटुंबाशी जास्तीत जास्त कसा कमी वेळेत जास्त संवाद होऊ शकेल किंवा जास्त आम्ही कसा एन्जॉय करू शकू कमी वेळेत, त्याचं मी प्लॅनिंग करत असते नेहमीच. आणि असं कधी झालंय का तुम्ही खूप धावपळीत कुठेतरी ड्युटीला आहात आणि घरून फोन आला की आई मला गरज आहे किंवा आई तू आता घरी ये, तर असं कधी झालंय का? खूप वेळेस झालाय आणि विशेषतः ज्यावेळेस म्हणजे मला 3 मुली आहेत. मोठी मुलीचं माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि ज्या ट्विन्स आहेत, जुळ्या आहेत, त्यांचं आता 11वी सायन्सला त्या आहेत. तर बऱ्याचदा त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच मला खूप जास्त काम लागलेलं असतं किंवा सणांच्या दिवशी आम्ही तर बंदोबस्तातच असतो, त्यावेळेस बऱ्याचदा फोन सुरू असतात, पण त्यावेळेस आपण वेळ देऊ शकत नाही आणि त्यावेळेस थोडंसं असं आपल्या कधी कधी निगेटिव्ह पण होतो आपण की आपल्या कुटुंबाला किंवा आपल्या प्रिय व्यक्तींना आपण वेळ देऊ शकत नाही आहे म्हणून, पण तरी पण समजून घेणारे आहेत कुटुंब, त्यामुळे होतं सगळं. आणि कुटुंबाशिवाय कुठली महिला काही करत असेल तर ते म्हणजे ते कुटुंबाचं पण श्रेय असतं. हो, ते तेवढा सपोर्ट 100%. म्हणजे माझं कुटुंब माझ्यासोबत आहे, माझे मिस्टर, माझ्या सासूबाई, माझी आई, माझ्या मुली, हा माझा सगळ्यात मोठा आणि माझे सगळे नातेवाईक, मित्र, सपोर्ट सिस्टीम माझी खूप स्ट्रॉंग आहे. त्यामुळे मी इतके 20 वर्ष खूप सक्सेसफुल सर्व्हिस केलेली आहे. म्हणजे प्रत्येक महिलेने जर मनापासून तिच्या कामाला आणि तिच्या पॅशनला वेळ दिला तर तिला या गोष्टी करून ती गोष्ट, प्रोफेशन गोष्ट ही करणं खूप सोपं जातं. हो की नाही मॅम? सर्वप्रथम मी तर हे सांगेन की तुम्ही तुमच्या कामाबद्दल खूप जास्त पॉझिटिव्ह राहिलात ना
तर आपण ऑटोमॅटिक डिवोशन देऊ शकतो किंवा हार्ड वर्किंग करू शकतो किंवा त्या कामात आपण इंटरेस्टने सगळ्या गोष्टी करू शकतो. आणि म्हणजे ते म्हणतात ना की आपली जर इच्छा असेल तर सगळं जग आपल्यासोबत असतं. म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण म्हणतो त्याप्रमाणे सब कायनात जुड जाती है करने के लिए. तसं ते होतं की आपण जर इंटरेस्टने काम केलं किंवा डिवोशनने आपण सांगितलं तर आपला सगळा परिवार मित्र आपल्याला सपोर्ट सिस्टीम म्हणून आपल्या पाठीशी उभं राहतात. आपले वरिष्ठ आपलं काम बघतात की हार्डवर्किंग आहे आणि प्रामाणिक आहे. त्यामुळे मी वरिष्ठांना पण कधीच चान्स देत नाही की मी एक लेडी ऑफिसर आहे आणि मला कौटुंबिक अशा जबाबदाऱ्या आहेत. मी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असते. त्यामुळे कधी मी एक लेडी म्हणून मी कधीच पळवाट काढली नाही किंवा माझं कुटुंब म्हणजे माझी अडचण कधीच झालेली नाही आहे. किंवा मग कामाच्या ठिकाणी की मला हे घरचं हे काम आहे किंवा मला मुळीच हे असे नाही. कारण तुम्ही दिले कधीच आहेत. नाही. म्हणजे काम माझं पॅशन आणि माझं काम हे माझ्यासाठी पहिले येस आणि जनता पहिले पहिले. असं येस तुमचा बरोबर. नियम. हो खूप हो. सुंदर. आणि महत्त्वाचा प्रश्न मॅडम, आजच्या तरुण पिढीला विशेषतः मुलींना तुम्ही काय सल्ला देणार, काय सांगणार त्यांना? मुलींना मी हेच सांगू इच्छिते की बघा आयुष्य हे एकदाच मिळत असतं. जर तुम्ही कौटुंबिक जाणीव आणि सामाजिक जाणीव जर ठेवली तर तुम्ही खूप कुठे काही जाऊ शकतात, खूप पुढेपर्यंत जाऊ शकतात. आता आपण महिलांना बघतो सर्व क्षेत्रात महिला पुढे आहेत. पण काही मुली काही महिला ज्या आहेत त्या पूर्णपणे सोशल मीडियाच्या म्हणजे याच्यात गेलेल्या आहेत आणि पूर्ण गुरफटलेल्या आहेत. फेसबुक व्हॉट्सॲप इंस्टाग्रामवर नको तितका जास्त वेळ त्या तिथे देत आहेत. पण आज जर त्यांनी जाणीव ठेवली, खूप जास्त छान अभ्यास केला, चांगलं करिअर त्यांनी जर घडवलं तर एक चांगलं त्यांना म्हणजे एक चांगली पोस्टिंग मिळू शकते, एक चांगलं करिअर त्या घडवू शकतात. कुटुंबालाच नाही तर समाजाला एक चांगला आदर्श ते बनवू शकतात आणि ऑटोमॅटिकली त्यांचीही प्रगती होईल आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या कुटुंबाची आणि समाजाची पण प्रगती होईल असं मला वाटतं. आणि सोशल मीडिया जे प्रकरण आहे की ज्यात महिला जास्त त्याबद्दल असतात, तर असे कुठले कुठले पॉईंट्स आहे की ज्याच्यात महिला अडकू शकतात? बरं, सोशल मीडियात बघा म्हणजे महिला भावनिक खूप असतात. त्यामुळे हनी ट्रॅप सायबर क्राईम्स मधले काही म्हणजे मेसेजेसला याला त्याला त्या लवकर बळी पडतात. मग त्यात स्वतःचं वैयक्तिक डाटा शेअर करतात किंवा फोटोग्राफ शेअर करतात आणि नंतर ब्लॅकमेलिंगला त्यांना सामोरे जावे लागतं. म्हणून ह्या सर्व गोष्टी आता किती ठिकाणी आपण बघतो, वर्तमानपत्रात, टी व्हीत आपण अवेअरनेस प्रोग्राम करतोय. पोलीस विभाग आहे आणि बरेचसे सगळे डिपार्टमेंट आता प्रत्येक याच्यात डिपार्टमेंटमध्ये विशाखा समिती आहे म्हणजे तक्रार निवारण कक्ष आहे. तरीही महिलांना थोडीशी अजून अवेअरनेसची गरज आहे. शासनाने किंवा प्रत्येक विभागाने खूप प्रयत्न केलेले आहेत पण तरी त्या बळी पडतात. तर थोडासा अवेअरनेस प्रोग्राम त्यांना वाढवणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं की माइंडचा पण त्यांनी अभ्यास करायला हवा की आपण आपलं मन जर आपलं ताब्यात असेल ठेवलं तर आपण कुठल्याही याला बळी नाही नाही जाणार. मॅडम, महिला खूपदा फसवल्या जातात आणि बऱ्याचदा त्यांना म्हणजे सांगतात की तुम्ही पोलिसांना सांगा किंवा तक्रार करा. पण त्याची कुठेतरी भीती त्यांच्या मनात असते की आपण जर पोलिसांना सांगितलं तर आपलं नाव खराब होईल. तर हे कुठपर्यंत थांबवलं जायला पाहिजे? बघा कोणती पण पीडित महिला असली तर पोलिसांकडे गेली तर कधीच कोणत्याही मुलीचं किंवा महिलांचं नाव आपण उघडकीस आणत नाही. त्यामुळे मी महिलांना मुलींना हेच सांगेल की जर तुम्ही अशा संकटात जर सापडले असणार किंवा तुम्हाला कोणी ब्लॅकमेलिंग करत असणार किंवा कोणत्याही ट्रॅपमध्ये तुम्ही जर अडकले असणार तर कोणतीही भीती न बाळगता कुटुंबाची बाळगू नका आणि समाजाची बाळगू नका. तुम्ही पोलिसांना आपल्या मनातल्या काय भीती आहे किंवा काय प्रश्न आहेत ते मनमोकळेपणे सांगा. आमच्या पोलीस विभागात महिला सुरक्षा विभाग म्हणून आहे की ज्या ठिकाणी महिला अधिकारी आणि महिला कर्मचारीच असतात. तुमची सगळी माहिती आपण गोपनीय ठेवली जाते. त्यामुळे कोणत्याही भीतीला बळी न पडता किंवा कोणत्याही ट्रॅपला बळी न पडता महिलांनी समोर यायला पाहिजे आणि एक स्वतः म्हणजे एक धाडसी वृत्ती आणि धैर्यवान वृत्ती त्यांनी बाळगायला पाहिजे आणि समोर यायला पाहिजे. प्रत्येक संकटांना त्यांनी सामोरे जायला पाहिजे. की अन्यायाला तोंड देणं हे तिचं पण तेवढंच काम आहे आणि मग तिच्यामध्ये तिला अर्थातच तुमच्या ऑफिसर आहेत. बरोबर, अगदी बरोबर. तुमच्या या कारकिर्दीत असा कुठला एक छंद होता की जो तुम्ही बाळगता आहात अजूनही? छंद म्हणजे मला ज्या वेळेस वेळ मिळेल त्यावेळेस मी स्वयंपाक करते. मला स्वयंपाकाची आवड आहे
आणि मुलींना किंवा मिस्टरांना, सासूबाईंना काय काय आवडतं किंवा त्यांना मी कमी वेळेत काय काय जास्त चांगले पदार्थ करून देऊ शकते असं मला वाटतं. आणि दुसरा छंद म्हणजे मला जसा वेळ मिळेल तसा मी व्यायाम करत असते. मला एक्सरसाइजची पण फार आवड आहे. अरे वा. हां, त्यामुळे ह्या म्हणजे बॉडीसोबत मनाची पण शक्ती आणि बॉडी Yes. पण आपली छान राहायला पाहिजे आणि महिलांनी पण या गोष्टी करायला हव्या. करायलाच हव्या. बरोबर. म्हणजे बाहेर जर जायचं असेल हो, किंवा हो. कुठल्याही गोष्टीसाठी स्ट्रॉंगली तुम्हाला उभं राहायचं असेल तर एक्सरसाइज खूप महत्त्वाची. हो हो, त्याच्याने आपल्याला म्हणजे आत्मविश्वास फार वाढतो. कुठल्याही गोष्टीला आपण Yes. घेऊ शकतो. तुमच्या टीमसोबत तुम्ही जेव्हा काम करताय तर त्यातली मौल्यवान गोष्ट कुठली आहे? टीमच्या सर्व सदस्यांची मानसिक स्थिती समजावून घेणे आणि टीमच्या सर्व सदस्यांना एक सारख्या भावनेने पाहणे. म्हणजे टीमचा सदस्य हा जवळ, हा लांब किंवा हा हुशार किंवा हा गरीब, हा श्रीमंत असं न करता आमचं खातं हे शिस्तप्रिय खातं आहे. त्यात जर आम्ही युनिटी नाही ठेवली किंवा एकजूट नाही ठेवली तर कोणतंच काम आम्ही करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल सांगते की मोठे मोठे बंदोबस्त असतात त्यावेळेस टीमला एक त्यांचं मनोधैर्य वाढवणं, त्यांना आपला हा बंदोबस्त कसा यशस्वीपणे पार पडेल ते सांगणं आणि त्यांच्याकडनं आनंदाने ते काम करून घेणं, एकजूट होऊन. म्हणजे मी पण स्वतः त्यांच्यासोबतच थांबून त्यांना सर्वांना सोबत घेऊनच काम करते. त्यामुळे टीमवर्क फार महत्त्वाचं आहे. मॅडम, तुम्ही एक पोलीस अधिकारी आहात आणि या सगळा प्रवास तुमचा खूप मोठा आहे. खूप नवीन नवीन गोष्टींना तुम्ही फेस केला आहे. पण आपल्या या महिलांना तुम्ही अशा कुठल्या 3 गोष्टी सांगणार की त्याही त्यांच्या लाईफसाठी खूप महत्त्वाच्या असतील? माझ्या मैत्रिणींना किंवा माझ्या महिलांना मी एवढंच सांगू इच्छिते की एक स्वप्न तुम्ही जर उराशी बाळगलं ना की आपण काहीतरी बनायचं आहे, जर तुम्ही स्वतःच्या पायावर म्हणजेच तुम्ही स्वावलंबी बनलात तर एक जो वेगळा आत्मविश्वास आहे जगण्याचा किंवा कुटुंबाला आधार देण्याचा आणि कुटुंबाला पुढे नेण्याचा, तर तो एक वेगळाच आत्मविश्वास असतो. पण आपण स्वावलंबी असलो आणि आपल्यात जर पूर्णपणे आपला आत्मविश्वास जर दांडगा असला तर आपण नक्कीच सर्व संकटांना आपण सामोरे जाऊ शकतो. म्हणून मी महिलांना हेच सांगेल की सर्वप्रथम तर स्वावलंबी बना, स्वतःच्या पायावर उभ्या राहा, जेणेकरून आपण आत्मविश्वास आपला वाढवू शकतो. कोणत्याही संकटांना एकट्याच त्या संकटांमध्ये गुरफटून न जाता व्यक्त व्हायला शिका आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून, समाजाचं देणं म्हणून तुम्ही पण समाजासाठी काय आपण करू इच्छितात ते आपण केलं पाहिजे. म्हणजे समाजासाठी, देशासाठी, आपल्या राज्यासाठी आपण कसा विकास घडवू शकतो हे महिलेच्या हातात आहे. आणि ती तेवढी शक्तिवान आहे की ती खरोखरच नवदुर्गा होऊन ती सगळं रूप धारण करून ती नक्कीच आपल्या कुटुंबाला आणि स्वतःचं आयुष्य पण ती उज्ज्वल करू शकते. मॅडम, एका वाक्यात सांगायचं झालं तर तुमच्या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगणार? माझ्या प्रवासाबद्दल सांगायचं जर झालंच तर म्हणजे जन्माला आपण येतो त्यावेळेस एक फक्त नाव असतं आणि आपण आपल्या कर्माद्वारे किंवा कर्तृत्वाद्वारे आपण एक जी पोस्ट धारण करतो. म्हणजे मी जन्माला आली त्यावेळेस मी सारिका होती, पण मी आज जे आहे ते मी पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव आहे. आणि खूप प्रयत्न करूनही बऱ्याच म्हणजे पुरुषांना जी पोस्ट मिळत नाही त्याची मी आज एक पोलीस स्टेशनची एक इन्चार्ज आहे. आणि मी महिलांना पण तोच संदेश देईल की आपली एक वेगळी भूमिका किंवा एक वेगळा ठसा तुम्ही जगासमोर उमटवू शकतो. एक स्त्री म्हणून आपण जेवढं रुबाबदार आणि कर्तृत्ववान आयुष्य जगू शकतो तेवढं जास्तीत जास्त आपण प्रयत्न करून एक छान असं आयुष्य जगायला पाहिजे. आणि मग मी हेच म्हणेन की हा जो प्रवास आहे तो एक कॉन्फिडंट आणि एक वेगळा ठसा उमटणारा, एक महिलांना आदर्श किंवा पुरुषांना एक आदर्श म्हणून जीवन जगायला आपण एक आदर्श म्हणून आपण पुढे यायला पाहिजे, प्रेरणा देऊ शकतो. आता खाकी बघितलं ना की इतर डिपार्टमेंटच्या ज्या महिला आहेत, फॉर एक्झाम्पल आम्ही बरेच डिपार्टमेंट जर एकत्र आलो तर कोणी तहसीलदार आहेत, कोणी डेप्युटी कलेक्टर आहेत, कोणी इतर विभागाच्या महिला अधिकारी आहेत. पण एक पोलीस विभागाची महिला अधिकारी म्हणून एक वेगळा ठसा किंवा एक वेगळा आदर्श आपण समोर आणतो, एक वेगळी पर्सनॅलिटी आपण डेव्हलप करतो पोलीस अधिकारी म्हणून.
आणि मग महिलांना मी हेच म्हणेल की तुमचं असं काहीतरी एक वेगळं अस्तित्व तयार करा, निर्माण करा, की तुम्ही समाजापुढे एक चांगला आदर्श निर्माण करू शकता आणि ते नावही लोकांच्या लक्षात राहतं. नक्की. खूप सुंदर अशा तुम्ही आमच्या महिलांसाठी या गोष्टी सांगितल्या आहेत. आणि मी अँकर मोहिनी की बातों में तुम्ही आलात, वेळ दिलात आणि तुमचे इतके छान विचार आमच्यासोबत शेअर केले, त्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. थँक्यू सो मच. थँक्यू.